नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज 12व्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली किंवा मग चालू आहे नॉमिनेशन प्रक्रिया. या नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत विशाल कोटियान आणि आरबी म्हणजेच राकेश बापट यांच्यामध्ये जबरदस्त फिजिकल फाईट पाहायला मिळाली. त्यांची एवढी फिजिकल फाईट झाली किंवा मग एवढा मोठा राडा झाला की शेवटी बिग बॉसला हस्तक्षेप करावा लागला. बिग बॉसने त्यांना थांबवलं आणि बिग बॉस सांगत होते, म्हणजे मित्रांनो हा जो टास्क होता ना, हा जवळपास 4:30 वाजता टास्क दिला होता. 4:30 नंतर बिग बॉसने 3 तासाचा वेळ घेत 7:30ला त्यांच्या राड्यानंतर मोठं एक डिसिजन घेतलं आणि डिसिजन घेत बिग बॉसने या दोघांनाही मोठी शिक्षा दिली. मित्रांनो या दोघांचाही जो वाद आहे ना, तो आताचा बिग बॉस मराठी सीझन 6चा नाही, तर यांचा वाद हा पूर्वीपासूनचा आहे. बिग बॉस हिंदीच्या 15व्या पर्वामध्ये हे दोघेही झळकले होते, तेव्हापासूनचा हा त्यांचा वाद आहे. एकंदरीत हे बिग बॉसच्या घरामध्ये आले, या मी मराठी सीझन 6ची गोष्ट करतोय. त्यावेळी मला वाटतं दुसऱ्या की तिसऱ्या आठवड्यामध्ये आरबी सांगताना दिसत होता की याच्याशी मी जास्त भिडणार नाही, हा माझ्या पर्सनल गोष्टी काढतोय. म्हणजे तेव्हा थोडंसं तुतुमयमय या दोघांमध्ये झालं होतं. मला आता याच्याशी बोलायचं नाही, हा बऱ्याच पर्सनल गोष्टी काढतो असं म्हणून आरबी तेव्हा बोलत होता. आणि कदाचित तेव्हाचीच गोष्ट असेल जी विशाल कोटियान आत्ता यावेळी सांगत होता की मला बिग बॉसने कन्फेक्शन रूम मध्ये बोलवलं, ते आपल्याला दाखवलं नव्हतं त्याला बिग बॉसने बोलवलं वगैरे. तर कदाचित तेव्हाची दुसऱ्या तिसऱ्या आठवड्याची ही गोष्ट असावी. मित्रांनो बघा, तेव्हा ते दोघे एकमेकांविरुद्ध तेव्हा बोलले होते, त्यानंतर हे दोघेही शांत झाले. त्यानंतर आता एवढ्या आठवड्यानंतर जे काही शांत झाले, त्या शांततेचा बांध फुटला आणि आज ते एकमेकांच्या पर्सनल गोष्टी काढून एकमेकांचे गळे पकडायला लागले. म्हणजे या दोघांचं बिग बॉसच्या घराबाहेर काय आहे हे बिग बॉसने चांगलंच ओळखलं होतं. बिग बॉसला वाटलं असेल की चला हे दोघे काहीतरी मसाला आपल्याला देतील, त्या पद्धतीने आज या दोघांनी चांगलाच मसाला बिग बॉसला दिला. तर हे दोघे एवढे फिजिकल झाले की शेवटी बिग बॉसला फुटेज बघत 3 तास त्यांनी फुटेज बघितलं आणि बिग बॉस सांगत पण होते की मी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यानंतर आता मी तुम्हाला शिक्षा देत आहे. तर शिक्षा काय दिली बघा, इथे विशाल कोटियान याची पूर्ण सीझनभर त्याला नॉमिनेट केलं, कॅप्टन्सी काढली. एवढंच नव्हे तर तिकीट टू फिनाले या टास्क मध्ये देखील तो पार्टिसिपेट होऊ शकत नाही, एवढी मोठी शिक्षा विशाल कोटियानला दिली. खरं तर सुरुवात त्यांनी केली होती, हे आपण पण बघितलं. आणि बिग बॉस ही सांगताना दिसत होते की आम्ही वेळोवेळी फुटेज चेक केला आणि त्याच्यामध्ये विशाल हा दोषी निघाला किंवा मग त्याने प्रथम सुरुवात केली. त्यानंतर आरबीने देखील हात उचलला. मग आरबीसाठी इथे शिक्षा, या आठवड्यामध्ये तो नॉमिनेट होणार आहे, यासोबतच या आठवड्याची कॅप्टन्सी देखील बिग बॉसने काढून घेतली. तर या सगळ्याबद्दल आपण नक्कीच बोलूया. त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये दुसरा एक सामना आपल्याला प्रत्येक वेळी पाहायला मिळतो, तो म्हणजे रेवा वर्सेस काय म्हणा आपण सागर कारंडे. म्हणजे आता हे समीकरणच झाले. पूर्वी असं एक पाहायला मिळालं की पूर्वी कसं पाहायला मिळायचं, सागर वर्सेस दीपाली असा एक सामना फार रंगायचा. आणि आता कदाचित दीपालीची जागा तिच्या सख्या चुलत मैत्रिणीने घेतलेली, ती म्हणजे रेवाने. त्याबद्दल देखील आज आपण बोलूया. विशेष बोलायचं आहे ते म्हणजे काटा ग्रुप बद्दल. मित्रांनो हा जो टास्क आहे ना, या टास्क मध्ये बिग बॉसने निकष काय दिलेले, जो सदस्य वीक आहे किंवा ज्याचा बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाही, अशा सदस्यांना तुम्हाला नॉमिनेट करायचंय, त्याचा टीव्ही फोडायचा आहे. आणि ज्या सदस्यांना म्हणजे वीक सदस्यांना, ज्या कोणाला तुम्हाला तिकीट टू फिनाले मध्ये पाहायचं नाही, अशा सदस्यांना तुम्हाला नॉमिनेट करत बिग बॉसच्या घराबाहेर काढायचं आहे. खरं तर हे सगळेच लोक आहे ना, पर्सनल ग्रजेस काढताना दिसत आहेत. बिग बॉस तुम्ही कितीही निकष द्या, परंतु हे पर्सनल ग्रजेस काढताना दिसत आहेत. आणि मी काटा टीमचा मगाशी उल्लेख केला की दीपाली असेल किंवा मग राकेश असेल, हे लोक अजूनही टीमच खेळताना दिसत आहेत. अरे भाऊच्या धक्क्यावरती भाऊने देखील सांगितलं होतं की आता तुम्ही हे सगळं बंद करा, आता अशी वेळ आली की तुम्हाला इंडिव्हिज्युअल गेम दाखवायचा आहे. अजूनही आमचा काटा किती स्ट्रॉंग आहे, अजून आमचा ग्रुप अजूनही किती मजबूत आहे, हेच अजून हे लोक सांगतायत. मला त्यांच्या ग्रुप विषयी काहीच नाही,
तुम्ही तन्वीचा गेम बघा. तन्वी त्या काटा ग्रुपमध्ये असून देखील तिचा इंडिव्हिज्युअल गेम दिसून येते. हे रितेश भाऊने देखील सांगितलंय. त्या दिवशी 3 लोकांची नावं रितेश भाऊने घेतली ज्यांचा इंडिव्हिज्युअल गेम आहे. विशालचं नाव घेतलं पहिल्यांदा, त्यानंतर अनुषी तर पूर्णपणे इंडिव्हिज्युअल आपल्याला दिसते. याच्यामध्ये तन्वीचं देखील नाव आहे. आता हे जे बाकीचे लोक आहेत ना, यांनी थोडंसं ठरवायला पाहिजे, बाकी दीपाली, राकेश यांनी, की तन्वी देखील ग्रुपमध्ये आहे, तरी तिचा इंडिव्हिज्युअल गेम दिसतोय. तुम्ही अजूनही ग्रुप खेळत बसलायत. ट्रॉफी काय तुम्हाला ते आता 5 किती लोक 4 लोक आहेत, तुम्हाला वाटून देणार आहेत का ते? दाखवा ना इंडिव्हिज्युअल गेम तुमचा आता. रितेश भाऊ हे बोलले की आता ब्लाइंड होऊन तुम्ही खेळा. अजून हे ते ग्रुपमध्ये, आणि तेच राकेश, नाही आम्हाला सांगितलंय बाहेरून की ग्रुप तुमचा खूप स्ट्रॉंग आहे तुमचा ग्रुप स्ट्रॉंग, असं नाही, परंतु आता अशी वेळ आहे ना की तुम्ही इंडिव्हिज्युअल गेम दाखवा, तुमचा वैयक्तिक गेम दाखवा. तन्वी बघा, तन्वी एकदम सुमडीत कोंबडे मस्तपैकी, जेव्हा नॉमिनेशन प्रक्रिया सुरू असते ना, मस्तपैकी गालातल्या गालात हसत असते एकदम. बघा तुम्ही नोटीस केलं असेल तर. ग्रुपमध्ये खेळते पण तिचा इंडिव्हिज्युअल गेम ती दाखवते, बाकीच्या या लोकांना ते कळत नाहीये. असो, त्यांचा ग्रुप त्यांच्याकडेच. तर ही जी काही नॉमिनेशन प्रक्रिया कशी पार पडली यावर देखील आपण बोलणारच आहोत. सुरुवातीला असं पाहायला मिळालं की तन्वी कोलते जी आहे, कॅप्टन तन्वी कोलते, हिचे जे कपडे आहेत ना, ते कपडे तिने काहीतरी 2 सेट असे मोठे ते बाहेर आणून ठेवलेले राकेशच्या बेडच्या बाजूला. तर राकेश बोलतो की मला आता हे अजिबात आवडत नाही. अशी जी घाण माझ्या बेडच्या बाजूला असते ते मला अजिबात आवडत नाही. एकंदरीत राकेश बापट हा स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर आहे आणि त्याला स्वच्छता आवडते. त्याचं कारण असं की जेव्हा आई आणि बहीण आली होती तेव्हा राकेशने त्यांना बेड दाखवला की हा बेड बघा, हा असा एकटाच बेड आहे की तो स्वच्छ, नीटनेटका आणि चांगला आहे. तो माझा बेड आहे. म्हणजे एकंदरीत त्याने स्पष्ट केलं होतं की मला स्वच्छता प्रचंड आवडते. त्या हिशोबाने राकेशने तिथे सांगितलं की तन्वी बाळा, हे इथे ठेवू नकोस. एवढी मोठी रूम तुला कॅप्टनची दिली ना, तर त्याच्यामध्ये ठेव ना. आता साहजिकच आहे मित्रांनो, एवढी मोठी रूम दिली, ठेवा त्याच्या एका बाजूला कोपऱ्याला, ठेवा तिकडे कपडे, इकडे आणून ठेवायची गरज काय? तर एक ते ठीक आहे. आता राकेशच्या बाजूला कपडे आहेत, तिथे ठेवलंय. आता त्याने पण तिकडे नेऊन ठेवायची गरज काय? तुला नको ना तर ठेव ना तिकडे. 20 बेड आहेत, 20 ते 21 बेड आहेत, ठेव तिकडे कुठेतरी. तो पण भाई मला पण आता दिसायचं आहे, उचलला आणि तिकडे तन्वीच्या इथे नेऊन ठेवलं. पण या दोघांमध्ये थोडीशी तुतुमय पाहायला मिळाली. खरं तर नक्कीच यांच्यामध्ये थोडेसे वादविवाद आहेत, परंतु ते असे चव्हाट्यावरती आणत नाही, कारण आम्हाला अजून सुद्धा ग्रुपच खेळायचा आहे, असं एकंदरीत त्यांचं ते पाहायला मिळतंय. त्यानंतर राकेश परत एकदा तन्वीवरती गरम झालेला की बाळा, तन्वी बाळा, असं आहे की आता आपल्याकडे लोक कमी आहेत आणि कामं जास्त आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की तू देखील एखाद दुसरं काम करावंस, असं राकेशने सांगितलं. कारण राकेश समोर एक उदाहरण होतं, ते म्हणजे विशाल कोटी यांचं. जेव्हा दीपालीच्या छातीमध्ये लागलं होतं ते विशालनेच काहीतरी हात दाबला होता. तर विशाल हा कॅप्टन असलेला विशाल दीपालीचं काम करताना दिसत होता. तर कदाचित हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न आरबी करत असावा, पण तन्वी सांगते की नाही, मी कॅप्टन आहे आणि मला भाऊने सांगितलेलं आहे की कॅप्टन असेल तर त्याने काही कामं करायची नाही. म्हणजे एकंदरीत कॅप्टनने दुसऱ्याकडनं कामं करून घ्यायची आहेत. मला जेव्हा वाटलं तेव्हा मी करेन, परंतु सध्या तरी अशी वेळ नाही. तर तन्वी म्हणजे एकदम बेस्ट कॅप्टन, बेस्ट कॅप्टन्सी करण्याचा मी प्रयत्न करते, असं एकंदरीत तन्वीचा प्रयत्न दिसून येतो आपल्याला. त्यानंतर इथे आहे ना, रेवाने थोडासा आरबीचा गेम एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला. रेवा अशी सांगताना दिसते की हा जो आरबी आहे ना, मला जेव्हा मी पाहत होते बाहेरून तेव्हा मला असं वाटत होतं की हा खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे एकदम जबरदस्त आहे, डॅशिंग आहे, चांगला टास्क खेळतो असं मला दिसत होतं. पण मी जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये आले तेव्हा तर मला हा फूस एकदम दिसला.
याला काही स्टँडच घेता येत नाही. याला आपल्याला सांगावं लागतं की तू इथे बोल, असं कर, तसं कर. म्हणजे तुम्ही विचार करा, आता आपलीच लोक, म्हणजे काटा ग्रुपचीच लोक आता, त्या दिवशी राकेश बोलला, आता रेवा सुद्धा आपल्याच लोकांबद्दल बोलायला लागलेले आहेत. आता इथे रेवा बोलताना दिसते की मला तो स्ट्रॉंग वाटत होता, परंतु आता तो असं दिसतोय की त्या राखीच्या मागे पुढेच खेळताना दिसतोय. तो अजिबात स्वतःचा स्टँड घेत नाही. त्याला आपल्याला समजवायला लागतं. असं एकंदरीत रेवा ही अ, तन्वीला सांगताना दिसत होती. तन्वी सांगते की हां, आहे तसं. मी त्याला एकदा विचारलेलं की राखीच्या मागे-पुढे तू का करतोस? तन्वी देखील असं ना स्पष्टपणे बोलताना दिसत नाही. आता तन्वीला माहीत आहे की ज्या पद्धतीने राकेश हा छोटूला घेऊन बोलला होता, त्यामुळे कदाचित ही गोष्ट देखील माझी एक्सपोज केली जाईल भाऊच्या धक्क्यावरती. त्यामुळे तन्वीने तो विषय तिथे थांबवला. कदाचित ते पुढे आपल्याला काही दाखवलेलं नाही, असं पाहायला मिळालं. त्यानंतर तन्वी ही छोटूला घेऊन प्रचंड इमोशनल झाली होती. मला तो इथे दिसतोय, जाताना दिसतोय असं म्हणून ती सांगत होती. खरं तर या दोघांमध्ये ना खूप छान बॉन्डिंग होतं. नाही असं नाही. चांगलं बॉन्डिंग होतं आणि साहजिकच एवढा जवळ माणूस होता आणि तो अचानक घराबाहेर जातो. तर त्यामुळे ती इमोशनल नक्कीच झाली होती. इथे आरवी राखीला सांगताना दिसतोय, की मला संपूर्ण काटा टीम ही फिनालेमध्ये घेऊन जायची आहे. चांगली गोष्ट. पण हे लोकं अजूनही ग्रुप खेळतात ना, ठीक आहे. ग्रुप आहे त्यांचा, स्ट्राँग आहे, मान्य आहे. पण मला असं वाटतं, की ज्या ठिकाणी असेल, की यार आता बोलायला पाहिजे, तर त्या ठिकाणी बोलायला पाहिजे. रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावरती हेच आरबीला समजावताना दिसत आहे, की जिथे तुम्हाला वाटतं ना, की आपल्याला इथे मुद्दे ठेवायला पाहिजे, इथे बोलायला पाहिजे, तिथे तुम्ही बोलत नाही. खरं तर या पूर्ण प्रक्रियेअंतर्गत ना, नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत मला नक्कीच थोडीशी दीपालीताई वीक वाटते. सागर पण वीक आहे. रेवा नक्कीच मुद्दे ठेवते, परंतु रेवा ही बाकीच्या इतर सदस्यांच्या मानाने थोडीशी वीक वाटते. तर अशा लोकांना तुम्ही नॉमिनेशनमध्ये घ्या ना. अजून देखील या स्टेजला देखील तुम्ही तेच करताय. ग्रुपच खेळत बसताय. मी मागे पण एकदा सांगितलं होतं, की काय होतं ना, की तुम्ही ग्रुप खेळत बसता. तुमच्या गटामध्ये, ग्रुपमध्ये एखादा वीक सदस्य असतो. त्याला तुम्ही ठेवता आणि समोरच्या एखाद्या स्ट्रॉंग कंटेस्टंटला तुम्ही नॉमिनेट करता आणि मग तो सदस्य घराबाहेर जातो. तर इथे आरबी जो काही सांगतो, की मला काट्याला पुढेपर्यंत घेऊन जायचं, काही हरकत नाही. घेऊन जा. पण एखादा वीक कंटेस्टंट असेल ना, तर त्याला नक्कीच तुम्ही नॉमिनेशनमध्ये आणा. एवढंच माझं मत आहे. आणि आत्ता अशी वेळ आहे, की आत्ता थोडासा इंडिव्हिज्युअल गेम आपल्याला दाखवायला पाहिजे. तर ठीक आहे, आपण नॉमिनेशन टास्क अंतर्गत जाऊया. आता इथे बिग बॉस सगळ्यांना एकत्र बोलवतात आणि सांगतात, की चला आता तुम्ही टॉप 8 कंटेस्टंट झालात. त्यासाठी तुमचं काँग्रॅच्युलेशन. पण हा जो 8 आहे, तो 8 म्हणजे अनंत आहे. अनंत सगळ्यांसाठीच नाही. काही लोकांसाठी तो दुःखाचा देखील असणार आहे. ते तुम्ही ठरवायचं आहे. त्यामुळे साहजिकच यांना कळालं असेल, की एखाद दुसरा सदस्य बिग बॉसच्या घरात जाणार आहे आणि त्याच्यासाठी ते चांगलं नाही, असं एकंदरीत बिग बॉसला सांगायचं आहे. त्यानंतर अनुश्री ती सांगताना दिसते, की "आत्ता मी आहे ना, नॉमिनेशन प्रक्रिया कशी पार पडते, ते बघणार आहे आणि हे जे काटेवाले आहेत ना, त्यांना मी चांगलीच सुनावणार आहे. काय तुम्ही सतत ग्रुप खेळता, अजिबात समोर येऊन खेळत नाही." आणि इथे कॅप्टन तन्वीचा देखील उल्लेख केला, की तन्वी आहे ना, सतत बोलत असते. जेव्हा कॅप्टन होते ना, तेव्हा ती अशी रूड कॅप्टन दाखवत नाही. तिला असं वाईट दिसायचं नाही दुसऱ्याला बोलून, असा तिचा गेम आहे, असं अनुश्री सांगताना दिसते. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? पण हां, तन्वी आहे ना, तेव्हा ती एकदम अशी हे नसते, एकदम काय म्हणू आपण, रोखठोक बोलताना दिसत नाही. असं एकंदरीत पाहायला मिळतं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. चला तर आपण नॉमिनेशन प्रक्रियेकडे जाऊया. तर या नॉमिनेशन प्रक्रियेसाठी बिग बॉसने जे काही निकष दिले, त्या निकषामध्ये जो सदस्य वीक आहे, त्या सदस्याला घरचा रस्ता दाखवायचा आहे. वीक सदस्याचा टीव्ही फोडत त्याला नॉमिनेट करायचं आहे आणि त्याला तिकीट टू फिनालेपर्यंत घेऊन जायचं नाही. तर याची सुरुवात अध्यक्ष महोदय यांच्याकडून होते. अध्यक्ष महोदय सागर
हे येतात आणि सांगतात की मला आरबीला पहिल्यांदा बोलवायचं आहे. आरबी हा मला खूप वीक वाटतो. त्याचा बिग बॉसच्या घरामध्ये काहीच गेम नाही. तो टास्क खेळत नाही. टास्क जर खेळला त्याने तर तो रद्द करण्यासाठीच खेळतो. त्याचा बिग बॉसच्या घरामध्ये काहीच इनपुट नाही. आणि ठीक आहे, मी समजू शकतो की त्याला पायाला काहीतरी लागले, तो फिजिकल टास्क करू शकत नाही. पण तो बोलतही नाही, बोलत तर नाहीच. पण जेव्हा टास्क असेल त्याच्यामध्ये तो ग्रुप डिस्कशन करताना देखील दिसत नाही. आरबी सांगतो की असं कसं तू सांगतो? मी टास्कमध्ये खेळत नाही. ती 2 पोती कोणी उचलली होती? मीच. याच पठ्ठ्याने उचलली होती. सागर बोलतो, "ठीक आहे, ती पोती उचललीस तू." त्यानंतर काय? त्यानंतर बोलतो काय, ज्या टास्कमध्ये मधमाशीच्या टास्कमध्ये तू जो काही चांगला परफॉर्मन्स दिला, वरतून कोण गाईड करत होतं? मीच. आरबीच गाईड करत होता. अरे तू होता कुठं? मीच तुला हे सगळं सांगत होतो आणि तू मला सांगतो हा टास्क खेळत नाही. आरबी सांगतो तुला काहीच कळत नाही. काहीतरी नवीन सांग रे. काहीतरी नवीन बोल. तेच तेच तू काय बोलतो? त्यावरती सागर बोलताना दिसतोय की नवीन काय सांगू? तुझ्याबद्दल नवीन काय सांगायचं? तू जोपर्यंत घराबाहेर जात नाही, तोपर्यंत हेच असणार आहे. तर एकंदरीत या दोघांमध्ये जबरदस्त हुतूमयमे पाहायला मिळाली. मित्रांनो काय झालंय ना, की आर्मीचे बरेच फॅन्स आहेत तिथे. पण मला असं वाटतं ना, की आर्मीचा तेवढा गेम मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये नाहीये. आता स्वतःच त्याचीच लोकं सांगायला लागली. बाकीचे तर सगळे त्याच मुद्द्यावरती बोलताना दिसतात, की आर्मीचा गेम नाहीये. जर तो खेळला तर टास्क रद्द करतो याच्यावरतीच त्याला नॉमिनेट केलं जाते. आणि आता त्याचीच लोकं देखील हाच विषय काढून बोलायला लागले आहेत. तर इथे आर्मीला विचारलं जातं, की "काय वाटतं तुला? तुझ्यापेक्षा कोण वीक आहे आणि तू कोणाला तुझ्या जागेवरती पाहू इच्छितो?" तर आर्मी नाव कोणाचं घेतो? विशालचं आणि अनुश्रीचं, की या लोकांना तू माझ्या जागेवरती नॉमिनेट करावं. आर्मी म्हणजे आर्मी आहे. तर आर्मीला सागर नॉमिनेट करतो आणि दुसरं नाव म्हणजे रेवा. आता या दोघांचं आहे ना समीकरण झालेलं आहे. याच्यावरती मी जास्त खरंच भाष्य करणार नाही. या दोघांना असं वाटतंय, की माझ्यापेक्षा वीक ही आहे आणि ही म्हणजे रेवा हिला वाटतं, की माझ्यापेक्षा वीक सागर आहे. म्हणजे मी मगाशी सांगितलं ना या अगोदर, की रेवाची जागा अगोदर दीपाली सय्यद चालवत होती. दीपाली वर्सेस सागर असा सामना आपल्याला पाहायला मिळायचा. आता दीपालीची जागा रेवाने घेतली आणि याच दोघांमध्ये पण रेवाचं एक आहे ना, की रेवा अगदी जबरदस्त भिडताना दिसते. हे मात्र तिचं एक वैशिष्ट्य आहे. तर इथे रेवाबद्दल सांगताना दिसतो, की मला ही सगळ्यात वीक दिसते आणि हिला असं वाटतं, की माझ्या मुद्द्यामध्ये दुसऱ्याने घुसावं. म्हणजे माझी पॅन्ट फाटली त्याच्यामध्ये सागर भावाने दिसावं. हाच तिचा गेम आहे आणि ती पहिल्याच दिवशी चावी तिने घालवली. तर असा हा गेम आहे. हीच मला वीक दिसते. आता रेवा इथे सांगताना दिसते, की मला अनुश्री किंवा राखी हे लोकं वीक वाटतात. त्याला तू नॉमिनेट करायला पाहिजे. तर इथे सागरने आर्वी आणि रेवाला नॉमिनेट केलं. त्यानंतर रेवा आली. रेवा आली तर आता साहजिकच ती सागरला नॉमिनेट करते. सागर मला वीक वाटतो. तर सागर सांगतो, की मलाच का? दीपाली तुला दिसत नाही का? दीपाली मला वीक वाटते. दीपालीचं आणि सागरचं ह्याच्यामध्ये भांडण झालं. तर रेवाने सागरला नॉमिनेट केलं आणि त्यानंतर अनुश्रीचा मला गेम दिसत नाहीये. अनुश्री बोलते, "मी आता शांतच राहते." अनुश्री बोलते, "मी काय सांगू? ज्याचा स्वतःचा गेम नाहीये ते मला सांगतात, की माझा गेम दिसत नाही म्हणून." तर रेवाने अनुश्री आणि सागरला नॉमिनेट केलं. राखी. राखी तर म्हणजे ना आता राखीने ठरवलंय, की मला पहिलं टार्गेट करायचं ते म्हणजे आरबीला. म्हणजे आरबीचा एक गेम नाही का होता, प्राजक्ता होती. तर प्राजक्ताशी गोड-गोड बोलायचं आणि प्राजक्तालाच नॉमिनेट करायचं. तोच खेळ आता राखी करताना दिसते. आरबीशी गोड-गोड बोलायचं आणि आरबीलाच नॉमिनेट करायचं असा गेम आता राखीचा झालाय. आता राखीने काय सांगितलं आरबीबद्दल, की हा अजिबात गेममध्ये दिसत नाही. मी प्रयत्न करते याच्यासाठी हा गेममध्ये यावा म्हणून मी सतत धडपड करत असते. पण हा त्याच्यामध्ये देखील दिसत नाही. नुसता लोळत पडलेला असतो. अजिबात दिसत नाही. टास्क खेळत नाही आणि काय लिंबू शोधण्याचा टास्क होता. तर याच्यामध्ये अनुश्री घेऊन गेली. तो टास्क पूर्ण केला. हा अजून लिंबू शोधत होता. म्हणजे अक्षरशः तोंडावरती इथे राखीने पाडला आणि त्याचा गेमच एक्सपोज केला.
आणि आरबी सांगताना दिसतो की तू सतत सांगते ना की मी तुझ्यामुळे दिसतो. तू येण्याच्या अगोदर देखील माझा गेम होता आणि नंतर देखील गेम होता. आणि इथे एक आरबी बोलला की तुला मी भाव देत नाही म्हणून तू हे सगळं करतेस. असं आरबीच्या मनातली गोष्ट इथे त्याने काढली. राखी बोलते की तुझी तकदीर आहे की मी तुला भाव देते, तुला रिप्लाय देते. त्यानंतर दुसरं राखीचं नाव आहे ते म्हणजे सागरजी. आता सागरजी एक लिजेंड ऍक्टर आहे, कॉमेडियन आहे, परंतु तेवढा त्याचा गेम दिसत नाही. स्पष्ट राखी बोलली इथे. पण इथे सागर काय बोलला, हे जे डिस्कशन अगोदर राखीबद्दल झालेलं होतं, सागरचं आणि विशाल कोट यांचं, की तू पहिल्यांदा प्राजक्ताशी मैत्री केलीस, घराबाहेर गेली. संकेतची मैत्री केलीस, घराबाहेर गेली. म्हणजे तू ज्याच्याशी मैत्री करतेस ते लोक घराबाहेर जातात, असा तुझा गेम आहे. त्याच्यात मला फसवण्याचा तू प्रयत्न करतेस, मी फसणार नाही. तर अशा पद्धतीने सागरजीला तिने नॉमिनेट केलं आणि राखीची एक नौटंकी पाहायला मिळाली आपल्याला आताच्या ठळक बातम्या. तर राखीने आरबी आणि सागरजी यांना नॉमिनेट केलं. त्यानंतर आरबी आला. आरबीने पहिल्यांदा अनुष्यला नॉमिनेट केलं की ही पहिल्या दिवसापासून मी तिचा चांगलाच गेम ओळखलाय. पहिल्यांदा मला तिचा स्वभाव चांगला वाटला. पण त्यानंतर ती खोटं बोलते आणि खोटं बोलणारी ही जी लोक आहेत ना त्यांना मी फिनालेपर्यंत पाठवणार नाही. तर अनुषी तर बोलली की ठीक आहे, मी खोटं बोलते ना, गेमसाठी करते मी, हा माझा गेम आहे, परंतु मी तोंडावरती खोटं बोलते, बाकीच्या लोकांसारखं असं मागून बोलत नाही. माझ्या दम आहे, दम, म्हणून मी खोटं बोलते. तर रोखठोक इथे अनुषने देखील आरबीला उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये ज्या गोष्टीवरती पंगा झाला तो म्हणजे विशालला इथे नॉमिनेट करायचं आहे आरबीला. आणि आरबी सांगताना दिसतो की हा मला डे वन पासून अजिबात आवडत नाही, याचा गेम ही मला आवडत नाही. हा बऱ्याचशा बाहेरच्या गोष्टी बोलतो. प्राजक्ताने देखील मला बऱ्याच गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आणि मला तन्वीकडनं देखील बऱ्याच गोष्टी कळालेल्या आहेत. आणि मला ना बऱ्याच कमेंट्स आल्या याबद्दल की विशाल कोटियानने आहे ना, आता कमेंट्समध्ये सांगतात ते की विशाल कोटियान यांनी करणला देखील बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या होत्या आरबी बद्दल, असं सांगतात. आता ते किती खरं किती खोटं हे माहिती नाही. तर एकंदरीत विशाल बद्दल बोलताना तो म्हणाला की बऱ्याच पर्सनल गोष्टी हा माझा डिस्कस करतो, तर हे चुकीचं आहे. विशाल बोलतो की काय पर्सनल बोललो मी, अजूनपर्यंत तुझ्याबद्दल मी काहीच बोललो नाही. त्यावर आरबी सांगतो की स्टेशनची गोष्ट कोणी काढली की असे 56 स्टेशनला मिळतात वगैरे. तर बोलतो असं मी सहज बोललो होतो, असं मी काय तुझं नाव घेऊन तर काय बोललो नाही, सहज मी बोललो होतो. तन्वीचा जो काही मुद्दा होता तर तन्वीने तेव्हा खरंच काढलं होतं की हा याची जी आरबीची पर्सनॅलिटी मला जी वाटते, जेव्हा तन्वी आरबीशी जेव्हा मला वाटतं तिसऱ्या चौथ्या आठवड्यामध्ये हे लोक कनेक्ट झाले होते, आरबी आणि तन्वी. तेव्हा तन्वीने हा विषय काढला होता की याची जी पर्सनॅलिटी आहे ना ती प्रभुदेवासारखी मला वाटते, असं एकंदरीत तिने सांगितलं. तर प्रभुदेवा वगैरे नाही, असे जे प्रभुदेवा आहेत ना याच्या आरबी सारखे, असे प्रभुदेवा मालाड स्टेशनला भरपूर पाहायला मिळतात. तर असं एकंदरीत विशालने सांगितलं होतं आणि ते त्याने इथे क्लिअर देखील केलं. इथे विशाल चा थोडासा आवाज वाढला आणि विशाल इथे बोलताना दिसतो की मी तुझ्या कधी पर्सनल गोष्टी काढल्या, तू ऐकल्यास का? आपण सांगतो की मी ऐकल्या नाही. कधीतरी तू थोडंसं बोलताना मी ऐकलंय, परंतु प्राजक्ता बोलली, तन्वी बोलली, तू स्वतः ऐकलंस का? असं. आता इकडे विशाल इथे राकेशला सांगताना दिसतोय की तू कधी ऐकलंस का मी तुझं पर्सनल काढलं ते? तू कधी ऐकलंस? आरबीचं असं मत होतं की याने सांगितलं, त्याने सांगितलं, हा मी कधीतरी ऐकलं होतं. तर विशाल यावरतीच भडकतो की तू ऐकलंस का मी काय बोललो ते? मग तू का विषय वाढवतो? खरं तर मी याच्यामुळेच खूप डिस्टर्ब झालो होतो आणि मी कन्फेक्शन रूममध्ये गेलो होतो. तेव्हा बिग बॉसने सांगितलं होतं की अशा चर्चा नक्कीच होतात बिग बॉसच्या घरामध्ये. एकमेकांबद्दल बोललं जातं आणि तुझ्याबद्दल देखील बोललं गेलंय. पण इथे बिग बॉसने क्लिअर केलं की कदाचित विशाल कोटियान जो आहे ना, तो सांगण्याचा प्रयत्न करत होता की बिग बॉसने मला सांगितलं की तू माझ्याबद्दल बोललास.
पण बिग बॉसने इथे हस्तक्षेप केला की बाबा तू मला मध्ये नको आणूस, तुमचा मॅटर आहे, मला त्याच्यात मध्ये आणू नका तुम्ही. मी असं बोललो होतो की कदाचित तुझ्याबद्दल देखील चर्चा होऊ शकते, कदाचित. त्यानंतर मग विशालला अक्षरशः तोंडावरती बिग बॉसने पाडलं. त्यानंतर विशालचा थोडासा इगो हर्ट झाला आणि त्यानंतर मग विशाल, ये बाहेर ये, तुला मी दाखवतो, तू बाहेर ये. तू माझ्या एज बद्दल बोललास आणि किती लोकांना तू बोललास एज बद्दल. मला एक कळत नाही की तुम्ही एजला घेऊन एवढे काय. मित्रांनो, आता हा जो एजचा मुद्दा आहे, एज ही पर्सनल गोष्ट आणि एज काढली त्यामुळे यांनी डिवोर्सचा मुद्दा काढला. म्हणजे कुठला विषय तुम्ही कुठे घेऊन जाता? एखाद्याच्या पर्सनल स्पेसमध्ये किती घुसायचं, तुम्ही डिवोर्स पर्यंत जाता. आता ही जी गोष्ट आहे ना, ही बाकीचे सदस्य देखील विशालला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते की बाबा असं नाही तसं नाही. शेवटी राकेश पण आला. राकेश आला, हा इकडून आला, यांच्यामध्ये जबरदस्त फिजिकल फाईट पाहायला मिळाली. खरं तर विशाल कोटियान इथे मला थोडासा चुकीचा, थोडासा नाही, विशालची चूक आहे इथे की एज त्याचं काढलं. तूही एजवरती बोल ना. डिवोर्स आणि बाकी ज्या गोष्टी इथे नाही आहेत, त्या त्या लोकांचा काही संबंधच नाही, अशा गोष्टी तुम्ही का करताय बिग बॉसच्या घरामध्ये? कळत नाहीये. खरं तर मला असं वाटतं ना, की ज्या पद्धतीने विशालला बिग बॉसने दाखवून दिलं, की बाबा तूच खोटं ठरवतोस किंवा खोटं बोलतोयस, हे कुठेतरी विशालला कदाचित झोंबलं असावं आणि त्यामुळे मग विशालने तो डिव्होर्स आणि हा मुद्दा काढला. खरं तर विशाल इथे नक्कीच चुकीचा आहे. सरळ हातापायीवर त्याला त्याचा गळा वगैरे पकडला, मग साहजिकच त्याच्याकडनं देखील रिॲक्शनला ॲक्शनला रिॲक्शन आली आणि या दोघांमध्ये प्रचंड वाजलं आणि एवढं वाजलं की शेवटी बिग बॉसला तिथे हस्तक्षेप करावा लागला आणि दोघांनाही वेगळं व्हायला सांगितलं आणि बिग बॉस जवळजवळ हा 4:30 वाजता, संध्याकाळी 4:30 वाजता हा टास्क सुरू झाला होता आणि त्यानंतर 3 तासांनी म्हणजे 7:30 वाजता बिग बॉसने याच्यावरती निकाल दिला. व्यवस्थित सगळं फुटेज वारंवार बघितलं, तज्ञांचा सल्ला घेतला आणि त्या पद्धतीने वादविवाद आणि धक्काबुक्की, मारामारी हे बिग बॉसच्या घरामध्ये चालणार नाही. त्यामुळे विशालने सुरुवात केलेली आणि त्याला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दोघांनाही शिक्षा द्यायला पाहिजे. ती अशी दिली की विशालला पूर्ण सीझनभर नॉमिनेट केलं, कॅप्टन्सी काढलं आणि तिकीट टू फिनाले देखील त्याला आता मिळणार नाही. राकेशला देखील या आठवड्यात नॉमिनेट केलं आणि कॅप्टन्सी त्याची या आठवड्याची काढलेली आहे. खरं तर मित्रांनो, या दोघांनी बिग बॉसचे आभार मानायला पाहिजे. ज्या पद्धतीने हे बिग बॉसच्या घरामध्ये वागलेत, जी काही मारामारी केली, मारामारी म्हणजे थेट घराबाहेर जाणे हा बिग बॉसचा रूल आहे. पण बिग बॉसने बघितलं की जाऊ दे, फिनाले जवळ येतो, यांना घरामध्ये ठेवूया. मला एक कळत नाही, तुम्ही कलाकार मंडळी आहात, तुमची बाहेर इमेज आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी पाहूनच मला काम दिलं जातं घराबाहेर. बिग बॉस हेच सांगताना दिसत होते की आपल्याला कसं घरामध्ये वागायला पाहिजे. कळत नाही मला काय सांगावं. दोघेही मॅच्युअर आहेत, ठीक आहे, तुमचे राग रुसवे आहेत ना ते ठेवा बाजूला, पण तुमचे जे काही इश्यू असतील ते इश्यू तुम्ही कित्येक आठवडे असे दाबून ठेवले होते आणि अगदी शेवटी शेवटी तुम्ही हे जे काही केलं ना, हे खूप विचित्र होतं आणि याच्यामध्ये खरं तर विशालने सुरुवात केली होती. राकेशने तर तेवढं काही ट्रिगर वगैरे पण काही केलं नव्हतं. पण ठीक आहे, उत्तराला तो प्रत्युत्तर देऊ शकत होता विशाल, परंतु विशालने देखील बऱ्याच पर्सनल गोष्टी म्हणजे डिव्होर्स वगैरे हे काढायला नको होतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर या दोघांमध्ये प्रचंड फाईट पाहायला मिळाली आपल्याला. त्यानंतर बिग बॉसने हस्तक्षेप केला आणि या दोघांनाही शिक्षा दिली. तर इथे आरबीने पहिल्यांदा अनुश्रीला आणि त्यानंतर विशालला नॉमिनेट केलं. मित्रांनो, एक नोटीस केलं असेल तर प्राजक्ताने बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे सांगितलेल्या दिसतात, असं एकंदरीत स्पष्ट होते. इथे राकेश राखीलाही सांगताना दिसत होता की एजचा मुद्दा तू देखील काढला होतास की हा माझ्याच वयाचा आहे, पण राखी इकडे फिरली. त्यानंतर मग राखी सांगते की हा हा झालं असेल, हा तसा आहे, तो विशालच तसा आहे. तर मला तेव्हा आठवलं नाही, राखी डबल ढोलकीचा गेम खेळते. मित्रांनो, आज राखी आणि विशाल यांचं जबरदस्त वाजले. उद्याच्या दिवसामध्ये राखी आणि आरबीचं जबरदस्त वाजणार आहे. म्हणजे राखी ही राखी कोणाची नाहीये. त्यानंतर अनुश्रीला इथे बोललं जाते. अनुश्री रेवाचा गेम नाही म्हणून तिला नॉमिनेट करते. तर अनुश्री
राखी देखील खेळत नाही, राखी देखील वीक आहे असं म्हणून तिला नॉमिनेट करते. म्हणजे काय राखी मला मला असं वाटतं ना, की सध्या तरी बिग बॉसच्या घरामध्ये मला राखी, तन्वी आणि विशाल हे कंटेस्टंट स्ट्राँग वाटतात. त्याच्यामध्ये अनुश्री पण नक्कीच आहे. पण मला हे आत्ता या निकषामध्ये हे 3 कंटेस्टंट तरी थोडेसे स्ट्राँग वाटतात. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? हे कमेंट्स करून नक्की सांगा. याच्यामध्ये अनुश्री पण नक्कीच आहे. तर इथे अनुश्री, रेवा आणि राखीला नॉमिनेट करते. त्यानंतर दीपाली. ते दीपालीला तर मुद्देच ठेवता येत नाही. तुम्ही कोणाला नॉमिनेट करता? आता राखीला, राखी वीक आहे. राखी सांगते देखील, "मी काय बीच करायचं यांच्याबद्दल? यांना हेच कळत नाही की कोणाला नॉमिनेट करायचं आहे." ती अनुष्काच्या वेळी देखील बोलली नाही आणि राखीच्या वेळी देखील दीपालीच्या वेळी देखील ती बोलली नाही. यांच्याशी मी काय बोलायचं? इथे दीपाली सांगत होती ना, की स्क्रीन शेअर करायला आवडेल. हिला मी का बोलतो फुटेज द्या हिच्याबरोबर का बोलतो मी स्क्रीन शेअर करायची? हिला गेमच कळत नाही, तर काय स्क्रीन शेअर करायची? म्हणजे त्यानंतर इथे बघा, दीपाली विशालला नॉमिनेट करते. अगं बाई, तुम्ही कुठला बिग बॉस खेळताय? कुठला बिग बॉस बघताय तुम्ही? क्लिअर केलंय, की हा पूर्ण सीझनभर आता नॉमिनेट असणार आहे. तरी तुम्ही नॉमिनेट करायला जातात. म्हणजे किती एखाद्याने पर्सनल व्हायचं आणि कुठे डोके ठेवून तुम्ही खेळता बिग बॉसच्या घरामध्ये. कमाल आहे. त्यानंतर मग जाऊ दे. विशाल नाही तर मग सागरला आपण नॉमिनेट करू. तर असा एकंदरीत आजचा गेम होता. तर मित्रांनो, आजच्या दिवशी आहे ना, जवळपास सगळे सदस्य हे नॉमिनेट झालेत. उद्या तन्वीला 3 सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे. मला असं वाटतं की विशाल तर ऑलरेडी नॉमिनेट आहे. तर तन्वी, अनुश्री, सागर आणि बहुतेक मला असं वाटतं की राखी या 3 सदस्यांना नॉमिनेट करणार आहेत. त्यामुळे या आठवड्यात देखील तन्वी सोडून सगळेच्या सगळे सदस्य हे नॉमिनेट असणार आहेत. त्यामुळे आता पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे की या 7च्या 7 सदस्यांपैकी कोण घराबाहेर जाते? काय वाटतं तुम्हाला? कोण घराबाहेर जाईल? हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मी एक पोल घेतला होता, की राकेश आणि विशालच्या भांडणामध्ये कोण बरोबर, कोण चूक? तर याच्यामध्ये जवळपास 72% लोकं सांगताना दिसतायत, की विशालची चूक आहे आणि 28% लोकं सांगताना दिसतायत कुठेतरी राकेशची चूक आहे, असं सांगताना दिसतंय. तर मला असं वाटतं, की बघा, जेव्हा एजपर्यंत गोष्ट येते, तर तुम्ही त्याच गोष्टी डिपेंड करा किंवा त्याच्यावरतीच भाष्य करा. तुम्ही एवढं डिव्होर्सपर्यंत जाऊ नका. ही खूप काय म्हणा पर्सनल गोष्ट आहे ती. डिव्होर्स म्हणजे 2 लोकांचा इथे संबंध आहे. त्याच्यातील एक पर्सन तर इथे आहे. परंतु ज्या गोष्टीचा, ज्या व्यक्तीचा इथे काहीच संबंध नाही, त्या व्यक्तीला तुम्ही इथे खेचता. तर हे खूप चुकीचं आहे. तर याच्यावरती सगळे समजवताना म्हणजे त्याचा ग्रुप विशालला समजवताना दिसत होता. मी मगाशी सांगितलं ना, की विशालला ज्या पद्धतीने बिग बॉसने तोंडघाशी पाडलं, तर ते कुठेतरी त्याला लागलं आणि त्यामुळे तो खूप ट्रिगर झाला आणि त्यानंतर मग आर्मीच्या पर्सनल स्पेसमध्ये तो गेला. तर हे एवढं त्याने करू नये आणि तुम्ही फेस टू फेस भिडा ना. तुम्ही डायरेक्ट मारामारीपर्यंत येता. तर हे देखील खूप चुकीचं आहे. तर काय वाटतं तुम्हाला या दोघांच्या भांडणामध्ये कोण चूक, कोण बरोबर? हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, हे जे काही अजून हे ग्रुप खेळतात ना, विशेष करून काटा ग्रुप आहे ना, तर थोडंसं त्याच्यातनं बाहेर पडा. मी मगाशी एक उदाहरण दिलं, की तन्वीचं तुम्ही उदाहरण घ्या. रितेश भाऊने देखील सांगितलं, की तन्वी ही जरी ग्रुपमध्ये असेल तरी तिचा इंडिव्हिज्युअल गेम दिसतो. हे अजूनही आमचा ग्रुप किती चांगला, आम्ही किती एकत्र आहोत हेच करताना दिसतायत. आता 2 आठवडे राहिलेत. ट्रॉफी तुम्हाला 4 जणांना मिळणार नाही. तुम्ही जर तुमचा इंडिव्हिज्युअल गेम खेळात तर तुम्हाला ट्रॉफी मिळेल. तुम्ही विशाल जसं सांगतो ना तसंच एकालाच तुम्ही ट्रॉफी जिंकवण्याचा प्रयत्न करताय आणि तो एक कोण? हे जवळपास विशालने सांगितलं नसलं तरी ते दिसून येतंय. की तुम्ही कोणासाठी बोलताय, कोणासाठी खेळताय. तुम्ही जर इंडिव्हिज्युअल गेम दाखवला ना, तर तुम्ही ट्रॉफीचे हकदार दिसाल. आता असं खरंच दिसतंय, की तुम्ही त्या एकाला ट्रॉफी देण्यासाठी एकत्र आलात की काय? असं एकंदरीत गेम पाहायला मिळतो. असं माझं आणि विशालचं देखील मत आहे. तर आमच्या दोघांच्या मताबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हे जे काही सांगत होता ना सागर राकेशबद्दल, की त्याचा तसा गेम नाहीये. तर मला पण असं वाटतं, की राकेशचा तेवढा गेम मला बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नाही आणि तेवढा सागरचाही गेम बिग बॉसच्या घरामध्ये कुठे दिसतोय. खरं सांगायचं झालं तर सागर, दीपाली, रेवा तरी मुद्दे ठेवते, बोलते ती. परंतु
जेव्हा काय म्हणा आपल्यावरती येईल ना तेव्हा ती बोलते, असं बाकी दिसत नाही. पण नक्कीच मला या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत हे 3 कंटेस्टंट सागर, रेवा, दीपाली आणि त्याच्यामध्ये नक्कीच आरबी देखील मला दिसतो. असे हे 4 कंटेस्टंट मला थोडेसे वीक वाटतात. का तर काय वाटतं तुम्हाला, हे एकूण 7 सदस्य हे या आठवड्यात नॉमिनेट आहेत, त्यापैकी कोण वीक आहे? तुमच्या मतानुसार कोण जाऊ शकतं या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि विशाल आणि राकेशच्या भांडणात तुमचा कोणाला सपोर्ट असेल हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.